झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील कृषी अधिकाऱ्यांची वेश बदलून बेधडक कारवाई। गुजरातमधून ट्रॅव्हल्सद्वारे येणाऱ्या बोगस बियाणांवर टाकली धाड। वेगवेगळ्या 4 कारवायांमध्ये सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल जप्त। धुळे जिल्हा कृषी विभागाने 2 जून रोजी मोठी कारवाई करत बनावट कपाशी बियाणांची मोठी खेप जप्त केली आहे। खासगी ट्रॅव्हल्स मधून महाराष्ट्रात आणली जात असलेली ही बियाणांची खेप छापा टाकून पकडण्यात आली। या कारवाईत तब्बल 19 ते 20 लाख रुपये किमतीचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेशभूषा बदलून रात्रभर गुप्तपणे नजर ठेवत ही कारवाई केली। पहाटेच धुळे तालुका आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले। या छाप्यांमध्ये 9 गोण्यांमध्ये भरलेली सुमारे 900 बियाणांची पाकिटे आणि एका स्विफ्ट कारमधून 200 बनावट बियाणांची पाकिटे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। वेगवेगळ्या कारवायांमधून सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। JMBS ट्रॅव्हलच्या मधल्या भागामध्ये जिथं पॅसेंजर झोपतात तिथे आम्हाला अंकुरचे स्वदेशी पाचचे 120 बनावट पाकिटं मिळून आले। हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकुर कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमचे तायडे साहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले। या अगोदरच अंकुर सीडच्या कंपनीने कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी पाच या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रात मध्ये होणार नाही। त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्री पटली आहे। जवळपास 120 पाकिटांचा 1,68,000चा माल मुद्देमाला जप्त करण्यात आलेला आहे। HPPTचे जवळपास 1200 पाकिटं असे 19,23,000 ते 20 लाखापर्यंतचा माल आज विविध 4 कारवायांमध्ये आमच्या भरारी पथकाला धुळे जिल्ह्याच्या गुन्हे नियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे। बनावट बियाणांची ही खेप गुजरातहून महाराष्ट्राला आणली जात होती। या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता होती। कृषी विभागाकडून पुढील तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान अधिक बियाणांचा साठा कुठे आहे का याचा शोध घेण्यात येतोय। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईचा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।